शृंगार कपाळी कुंकुम श्री लाल भांगी भरोनी फुलानी कपाळी कुंकुम श्री लाल भांगी भरोनी मुखी रंग विडाला जशी बहिडाळी उडीचे फुले मुखी रंग विडाला जशी बहिडाळी उडीचे फुले पाच रंगाचा शृंगार करुणे पाच रंगाचा शृंगार करुणे पाच रंगाचा शृंगार हिरवा रंग पाहता झाल्या पक्षी कोण हिरवा रंग पाहता झाल्या हिरव्या काकणाचा महारंग दशभया हिरव्या काकणाचा महारंग दशभया फुगडी करता कृष्णा संग गातो एकनाथ फुगडी करता कृष्णा संग गातो एकनाथ पाच कवळणी पाच रंगाचा शृंगार करुणे पाच रंगाचा शृंगार करुणे पाच रंगाचा शृंगार करुणे पाच लोळणी पाच रंगाचा पाच रंगाचा पाच रंगाचा काय सांगायचं मावशो किती महिन्याचा असलो किती महिन्याचा असेल अहो आताशी 6 महिना झाला बरं का लेकला आणि दुधाचे दात पण आलेले आहेत पिंट्याला यावं नको बघा बरं का पिंट्या लय बरं वाटत असत नाही अशा उतरतो अशी कोणी मम्मी सापडली पेट्या ए बाळा हे बघ आपला पप्पा तुझ्या बघ पप्पा पप्पाला टाटा कर आपल्या पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी असेल पप्पा गुडघ्यानं गायला आलं सगळं ऍक्टिव्ह बरं का मोडदा बापावर गेलाय पिंट्या ए बाळा हे बघ मी पिंट्या म्हटलं बरं का की मोठ्यानं अवघं मम्मी म्हणायचं काय म्हणायचं मोठ्यानं म्हणायचं ए पिंट्या अवघं मम्मी पिंट्या मम्मी पोरगा रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाच्या होली करते बघ कसं बघतोय रडता राहिना बळ माझं रडता राहिना रडता राहिना बळ माझं रडता राहिना बळ माझं रडता राहिना रडता राहिना बळ माझं रडता राहिना तुम्ही लांब जाऊ नका मला करमत नाही हो कसा दिसतोय आमचा जोडा कसा दिसतो माझा परश्या पण तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल का जुनं पकडलं पण बरं का आमचा यांचा एक स्वभाव फार गोडे बर का पाहिजे तुम्हाला खाली बसव उठ पाहिलं किती गोड सवय बसाव खाली उठ पाहिलं किती गोड सवय बरं का महिला मंडळ नवरा असा पाहिजे नवरा असाच पाहिजे बस म्हटलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठलं पाहिजे एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं फळ सुटलं पाहिजे बरं का हा यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का पण काय सांगू तुम्हाला हसतो बघित
काय सांगायचं मावशी, अहो लग्न झालं, नांदायला गेले, पण मॉडेल लई कडोरी घालून. कसं असतील बघितलं. पण तुम्ही म्हणाला आल्यालाच लागली नवऱ्याचं कारण सांगायला, नेमकं झालं तरी काय. पण मला सांगा, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे का नाही चांगलं घर? काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडताना साधं घर तरी वाढलंय आणि बघतोय कसा बघितलं. मी म्हणते तसं नात मारत म्हणतात, मोडकचं घर आणि पडकचं छप्पर. बरं मंडळी, मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता म्हटलं उद्या भाद्रच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते, त्यांच्याकडे टक्कलवर बसवले. हसायला तरी काय वाटतंय का? तुम्ही म्हणा नुसत्या घरासाठी नवरा सोडतेस, मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी कधी कमी आहे. मला सांगा, घरामध्ये देवाला देवघर नको का? बाजीला देवाला देवघर. कारण किती मोठा तुळशी वृंदावन नसेल तर बंगलेला शोभा नाही. तसं कितीही मोठा गाव असू द्या बरं का, कितीही लोकसंख्येचं गाव असू द्या, त्या गावामध्ये जर एखादं देवाचं मंदिर नसेल तर गावाला शोभा नाही. तसा हा माणसाचा जन्म आहे बरं, तसा हा माणसाचा जन्म आहे. माणूस किती मोठा असू द्या, पैशाने कधी श्रीमंत असू द्या, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर भैरवनाथाला जागा नसेल, त्याच्या मुखामध्ये जर, त्याच्या जीवनामध्ये जर भैरवनाथाची भक्ती नसेल तर मला मोडकचं घर आणि पडकचं छप्पर. आणि हा नवरा आणि हो ठोंब्या. दोन्ही मामांचा परिचय करून देते. हे दिस इज नवरीची मामा. मामाचं नाव महादेव कुराडे. दिस इज नवरेजाचे मामा दीपक पाटील. दोन्ही मामांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. परत एकदा परिचय करून देते. हा चला अल्प परिचय, आता फुल परिचय करून देते. हे दिस इज माझे मामा. हा दिस इज नवरदेवाचे मामा. तुम्ही म्हणाल नवरी फार इंग्रजी बोलती, खूप शाळा शिकली वाटतं. मावशी खूप शाळा शिकली वाटतं. खूप म्हणजे खूप शाळा शिकले. एवढी शाळा शिकले मी की नाही येल होऊन बिल झाली. इतकी शाळा शिकली बरं का. पण मामांचा परिचय करून देते. हे माझे मामा बरं का. राहायला सध्या भारतात नसतात, कुठं असतात नाथ जन्मासाठी खाली बरं का. खरी माझे मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात. पण मामा काय करते? पण मामा तुमचं हो म्हणा, बाकीचं मी सांभाळते. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. काय आहे? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. आमचे मामा की नाही तिकडं केसाव फुगे विकल असतात. त्याच्यातच पैसा असतात. आणि हे माझ्या होणारे विश्वासाचे मामा राहिला सध्या दुबईला असतात. काय करतो? मामांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामा की नाही तिकडं चपला सांदल असतो. लग्ना करता दोन्ही मामा उपस्थित राहिले. दोन्ही मामांनी विमान बुक केलं होतं, पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं. म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता नवरदेवाचा परिचय करून देते. नवरदेवाचा परिचय. मामा तुम्ही मागे जावा. नवरदेव इकडं मरा. फार जुनी आठवण आली. लग्नाची पुनरावृत्ती होईल पुढे असं.
बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है। चला लग्नाला सुरुवात करायची बरं का. मिस्टरांचा परिचय होऊन येतो मावशी, त्यांचा तुमचा परिचय नसेल. हे माझे मिस्टर बरं का, तो राहिला सध्या साऊथ आफ्रिकेला असतो. काय करतात? त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय आमच्या यांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? आमच्या हे की नाही तिकडं म्हशी सांभाळत असते. पण नवरचा मुलगा हा शेतकरी आहे म्हणजे, आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे बघा, आहे का नाही उभा. आणि त्यापेक्षा विशेष म्हणजे आमचे हे निर्व्यसनी आहेत. आमच्या यांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. तुम्ही असं हसू नका, बाकीच्या संशय येतोय. कारण अलीकडं निर्व्यसनी मुलं भेटणार 80% पोरांना व्यसन, 80% पोरं. म्हणून नेहमी मुलीला आणि मुलीच्या आईवडिलांना सांगत असतो, मुलीसाठी आयुष्याचा जोडीदार निवडत असतात. प्रॉपर्टी कमी पाहिली तरी चालेल का, इस्टेट कमी असली तरी चालेल, पण पोरग मात्र निर्व्यसनी असलं पाहिजे. का माहिती? कारण 100 एकर पोरला जमीन आहे, पण पोरग दारू पिते. का उपयोग? पोरग नोकरीला आहे पण दारू पण बोगलं फिरते. का उपयोग? पोरं निर्व्यसनी असली पाहिजे. मी म्हणतो 1 एकर असं जाणार 1.5 एकर असं द्या, पोरग निर्व्यसनी असलं आणि कर्तृत्वान असलं, कष्ट करणार असलं तर तो 1 एकराचं 2 एकर व्हायला वेळ लागेल. पोरं निर्व्यसनी असली पाहिजे. म्हणून आमची हे निर्व्यसनी आहेत बरं का. विशेष म्हणजे शेतकरी आहेत. कारण अलीकडे शेतीवाल्याला पण मुलगी दे बरं का. शेतीवाल्याला पण मुलगी दे ना. का माहिती? मुलगी म्हणते शेतकरी नवरा नको, कारण शेतामध्ये काम करावं लागेल. काळं पडतं आणि शेतात काम करणं. शेतीमध्ये काम करणं म्हणजे साधी गोष्ट नसते. मुलीचे आई वडील म्हणतात, आता स्वतः शेतकरी सुद्धा म्हणते आम्हाला जावई शेतकरी नको. का? मुलीचे आई वडील म्हणतात आम्हाला जावई नोकरीवाला पाहिजे, तो सरकारी नोकरीला पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार असला पाहिजे. हो, त्याचा शहरामध्ये 4-5 मजली बंगला असला पाहिजे. आणि नावाला का होईना गावाकड 5-25 एकर जमीन पाहिजे. एवढी सगळी जमीन असेल सुद्धा आमची पोरगी शेतात कामाला गेली नाही पाहिजे. असं दोन्ही यायला जातो. पण गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही डिमांड कितीही मोठी गोष्टीची करा, पण त्या अगोदर आपली पात्रता बघा. आपलं पण आपल्या घरावर पत्रे नाही, तुम्ही नवऱ्याला बंगला पाहिजे. तुमची पोरगी अंधारा उजेडात दिसे ना, तुम्हाला नवरदेव गोरा पाहिजे. असं कुठं होत असते मग. पण ही गोष्ट लक्षात ठेवा करता तुम्ही डिमांड किती मोठ्या गोष्टीची करा, शेतकऱ्याला कधी कमी समजू नका. का माहितीये? कारण जो स्वतःच पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात. म्हणून शेतकरी हा जगाचा राजा आहे. म्हणून चला लग्नाला बोलता बोलता फार उशीर झाला, पण आणखी एक महत्वाचा परिचय करून द्यायचा बरं का, फार महत्वाचा. पिंट्या, पिंट्या इकडे वाग, चल तुला पप्पाची ओळख करून देते. पिंट्या, हे बघा, हे बघा आपला आजपासून हा आपला पप्पा. सेकंड हँड मन पप्पा पप्पा. बाळा मस्त पैकी पप्पाची पप्पी घेवा. आणि बरं का, हो बरं का, हे आपलं कॅलेंडर 1947 मधले बघा. पण माझ्या लेकराचं नशीब बघा किती मोठं. माझ्या लेकराचं भाग्य बघा, आईच्या लग्नामध्ये अक्षर टाकलं उभं. काय कोणाचं नशीब असं. चला लग्न सुरुवात करायची. अक्षर आले का इकडे पाठीमागे? नसले आले तर कोणी चपला दगड चुकून मारून. चला लग्नाला सुरुवात करायची आहे. ब्राह्मण काका, मंगल सावधान स्वस्ती श्री जननाय
लग्न सोहळा पार पडला. मामा ठेवला का नाही घोटाळा करून तुम्ही? आता परत लग्न करावं लागते मला. दोन्ही मामासाठी जोरात राहायचो. आता बाकीचे सगळे बसा. लग्न सोहळा पार पडलं. आता नाव घेण्याचा कार्यक्रम असतो. स्पष्ट म्हणून नाही बरं, फक्त हसायचं, आरडायचं नाही बरं का. फक्त हसायचं, आनंद घ्यायचा कार्यक्रमाचा, दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही. मग आप्पा आप्पा आयर करायचा. मुली कुठे ना तुम्ही आहेर करायचं, आहेर केले शिकून जायचं नाही. लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल, त्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेते. बरं हो, दाजी किती खुश आहे. दाजीला म्हटलं बरं झालं, आताच्या पोराचं एक होय ना माझं या माझ्या दुसरं चाललंय. पहिलं झालं झालंय, दुसरं दुसरं काय बोलताय त्यात आहे माझं तिसरं आहे. याला म्हणायचं असल्यास तसलं आणि कोण नाही फसलं. नाव घेते. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. हो, तुमचं नाव काय? काय नाव आहे आप्पा? बरं झालं हे बघ जुळला, कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव आप्पाच होतं. काय योगायोग आलाय बघा. तुम्हाला म्हणलं ना जास्त आनंदी होऊ नका, कारण मला फक्त लग्नाचा नाद आहे, नांदायचा नाद. नाव घेते का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. आमची आप्पासाहेब गेली संडासला, डोकरनं दिली ढोसणी. सासू माझी आईस पैस आणि माझी माझी गावलेच पैस. सासू माझी आईस पैस, माधुरी माझी गावल्याची म्हैस. काय म्हटली मला गवळ्याची? मामा उठ, मिटवा अगोदर. काय म्हणते ते बघा. तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे, इतका गरीब खुशाला मला म्हैस म्हणतात. ती बी गवळ्याची म्हैस. खरंच सांगा, इथं बसलेले कुणी आईसारख्या बहिणीसारखं, खरं सांगा मावशी हो, कुणी भावासारखे, खरं सांगा म्हशीसारखे दिसते का मी? म्हशी कोण म्हणलं राव? कारण चड्डी तुझ्या रानात काही सगळं आलती बहिणी. खुशाला म्हणतोय. खरं सांगा कशी दिसते? दिसते का नाही मारुती कार? दिसते का नाही? दिसते का नाही इनोवा कार? दिसते का नाही क्रेटा? दिसते का नाही एमजी हेक्टर? आणि हे बघा ना आमचा बिना टालीचं ट्रॅक्टर. पकडा 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 पकडा. गमत कालच नवं टाकले. मामा बस आता खाली तुम्ही.
आणि म्हटले मला गवळ्याची म्हैस, खरं सांगा म्हैस. आता यांच्यापेक्षा भारी तर नवीन आहे का? आला आला रुकवत, रुकवतच होता जिलेबीचा येडा. आला आला रुकवत, खाली डावर खाली बसली तुम्हाला. आला आला रुकवत, रुकवतच होता जिलेबीचा येडा. मी गवळ्याची म्हैस, आमची आप्पासाहेब पखालीचा रेडा. आता फिटून पट झालं बरं. आता मस्त पैकी दिवस लावले. आणखी नाव देवच नव्हतं. आधी गेली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी. आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिनाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पहिला पालखीचा वडा. पालखीच्या वाड्यात नसतो गणोबरायचं घोडा, गणोबरायचं घोड्याला घुमरायची हलकी. मग पहिली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तोरा. मग पहिला गोपाळपुरा, गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास, देव आले आसपास, साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेव, महादेव व्हायला बळी. मग झाली जगन्नाथ जायची पाळी, जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ, घरी न्यायला घेतली भेळ. भेळ मध्ये होता लसूण बर का, केरभरी हो कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण आणि आमच्या आप्पासाहेबांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. आता कसं वाटलं? हळदोले वाटून वाटीला पाटा, हळदोले वाटून वाटीला पाटा. अवगुणाचा नवरा हळदोले उठा, चला हो लग्नाला माझ्या, 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 चला चला लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, लग्नाला माझ्या. बाप्पासाहेब कोरडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मामा हॅलो, आळंदीपासून दारूपर्यंत पेरला लसूण, आळंदीपासून दारूपर्यंत पेरला लसूण आणि तुमचं नाव घेतो सर्वांचा मान राखून. यमक नाही जुळू द्या, पण मान राखवा ना. चला बरं काय, लग्न सोहळा पार पडला. नवरी मुलगी सासरी नांदायला जाण्यास काही नसतो. ज्यावेळेला ती नवरी मुलगी सासरी नांदायला जाते, मावशी फार रडते बघ, फार रडते. आईच्या गळ्याला पडते, वडिलांच्या गळ्याला पडते. तिला शांत करण्याकरता गावातील सगळ्या महिला एकत्रित जमतात, तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण मावशी तिला शांत करता करता गावातील सगळ्या महिला रडू लागतात. खरं सांगायचे, लग्न कोणाचं असू दे, कोणाची लेकीचं असू दे, तुमच्या डोळ्याला पाणी होतं का नाही, नांदायला जातं. खरं सांग, आता मी नांदायला चालले. तुम्हाला सांगते, एकनं सुद्धा रडायचं नाही, एकनं सुद्धा रडायचं नाही. तुम्हाला माझी शपथ आहे बघा, कारण तुम्ही रडलाय तुम्हाला हसू येते या, म्हणून रडायचं नाही. कारण नवरी रडायची, पण पूर्वीच्या काळात नवरी रडायची. अलीकडे नवरी रडत नाही, बंद झाली. 99% नवे नव्हे 100% नवरी रडणं बंद झाली. आता बँडवाला रडतो पण नवरी रडतो, बँडवाल्याच्या डोळ्यात पाणी येतं पण नवरीच्या डोळ्यात पाणी येत नाही. काय झालं असं माहिती? कारण अलीकडे आलं लव्ह मॅरेज. आता तुम्हाला शब्द सुद्धा माहित नसेल पूर्वीच्या आजीला लव्ह मॅरेज म्हणजे काय. अलीकडे आला नवशी
लव्ह मॅरेज झालं. आता लग्नामध्ये टिळा लागला, तुमच्या टिळा मिळतं लग्न जमल्याच्या नंतर टिळा झाला की आता मोबाईल देण्याची पद्धत असते बरं का. आधीच ओळख असते, सगळं माहित असते, ही सासू हे सासरा आहे.